बुधवारी मध्यरात्री नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली। इथं अजित पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्यासह त्यांच्या भावावर टोळक्याने कोयत्याने सपासप वार केले। यात दोन्ही भावांचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला। हल्लेखोरांनी मैताच्या हातावर, डोक्यावर, पाठीवर, पोटावर आणि चेहऱ्यावर धारदार कोयत्याने वार केले आहेत। या हल्ल्यात एकाचा मनगट तुटला आहे। दुहेरी हत्येची घटना उडकीस येताच परिसरात खळबळ उडाली। उमेश जाधव आणि प्रशांत जाधव असं हत्या झालेल्या दोन भावांची नावे। दोघेही बुधवारी रात्री 11:30 वाजता उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे नाशिक महामार्गालगत असणाऱ्या आंबेडकर वाडीतील एका सार्वजनिक शौचालयासमोरून जात होते। यावेळी शौचालयाजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी दोन्ही भावांवर अचानक हल्ला केल्याने दोन्ही भावांना स्वतःचा बचाव करता आला नाही। हल्लेखोरांनी धारदार कोयत्याने दोघांवर अनेक वार केले। दोघांना भर रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पाडलं। अशा प्रकारे हल्ला झाल्याची माहिती परिसरात काही युवकांच्या लक्षात आल्यानंतर संबंधित युवकांनी दोन्ही भावांना तातडीने शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केलं। मध्यरात्री दोन सख्ख्या भावांना अशा प्रकारे हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। मैतांपैकी उमेश जाधव हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष आहेत। राजकीय कनेक्शन असलेल्या एका पदाधिकाऱ्यासह भावाची एकाच रात्री हत्या केल्याने परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं। दोन्ही भावांवर नेमका हल्ला कोणी केला आणि कशासाठी केला याची माहिती अद्याप समोर आली नाही। पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। आरोपींच्या शोधासाठी 4 पथकं रवाना केली आहेत। नाशिक शहरात घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आलाय। या घटनेचा अधिक तपास आता पोलीस करत आहेत।